ते म्हणजे छकुलीचं साक्षगंध आहे. तर आम्हाला ये बात. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर आज आहे पुन्हा एक साक्षगंध, ते म्हणजे छकुलीचं साक्षगंध आहे. तर आम्हाला जायचं आहे आता पटकन गावाला, कारण गावातच आहे साक्षगंध, मंदिरात आहे. तर ते तुम्हाला माहीतच पडेल कुठे आहे काय आहे. तर कालच जाणार होती मी, पण काल माझी तब्येत खूप जास्त खराब झाली आणि यांना पण महत्त्वाचं काम आलं, त्याच्यामुळे आमचं काल काही जाणं झालं नाही. तर ते जे आपण सामान आणलेलं होतं येण्यांचं मानाचं, तर ते जे आहे ते मी कालच बसल्या बसल्या पॅकिंग करून घेतलं. आता मी निघते पटकन, सर्व काही पॅक केलेलं आहे. आणि साडी पण म्हणजे काल मला बरं नव्हतं वाटत, त्या कारणाने साडीचं पण काही मॅनेज झालेलं नाही, कारण ब्लाऊज वगैरे आधीचे जे आहे, आधीच्या म्हणजे साड्या ते साक्षगंधाची घालते मला ते पण नाही झाली, त्याच्यावरचं ब्लाऊज पण नाही झालं. आणि पुन्हा आईने आणलेली साडी, तर ती पण त्याचं तर ब्लाऊज झालंच नाही. तर एक आहे आता साडी, तेच घातली आहे 4-5 वेळा, तर ते पण आता एखादी वेळेस घालून घेऊ. आणि आज तेच ब्लाऊज आहे, ते मला बरोबर होते आणि सगळं काही बरोबर आहे, तर व्यवस्थित हँडल पण होते. चला तर मग आता निघते मी पटकन. तर राहुल आणि सोनू, म्हणजे राहुल आणि म्हणजे माझा भाऊ आणि त्याचा मित्र, दोघंजण आम्हाला देवळीतून आम्ही तसं निघालो, तसं आम्हाला ते रोडवरच भेटले. तर आम्ही मग चौघंजणी मिळून गेलो. आणि शानूचं सुरू होतं की मला मामासोबत जायचं म्हणून, तर त्याच्यापाची बॅग मी घेतली आणि ती बसली तिकडे मामाजवळ. आणि रस्ता त्या दिवशीपेक्षा बराच चांगला होता आजचा. तर पोहोचलो आम्ही इथे गावामध्ये, लवकर पोहोचला. त्या दिवशीपेक्षा कमी वेळ झाला, नाही तर त्या दिवशी भरपूर वेळ झालेला होता आणि रस्ता पण खूप खराब होता त्या दिवशी. आज थोडासा व्यवस्थित तरी होता. आणि साक्षगंध जे आहे ते साक्षगंध या मंदिरात होणार आहे. इथे असेल आमच्या घरचे थोडे जण, खुर्च्या वगैरे सर्व लावून झालेलं आहे. इथे साक्षगंध आहे कोणीतरी बोलतो. बापरे, स्टेज वगैरे सर्वच व्यवस्थित आहे इथे, मस्त. काकाजी. तर घरी पोहोचल्यानंतर सगळ्यांच्या इथे तयारच चालू होत्या आणि मी पायावर पाणी घेतलं आणि बसली इथे माझं काम करायला. तर यामध्ये थोडंसं काही सामान टाकायचं होतं, तर ते टाकलं आणि बरोबर सर्व काही व्यवस्थित आहे की नाही, तर मावशीला पण बघून घे म्हटलं. ते झाल्याच्या नंतर मग इथे आम्ही मेकअप करायसाठी बसलो. आणि मेकअप आम्ही बाहेर सांगत होतो दुसऱ्याला, पण मग म्हटलं जाऊ दे, आपणच करून घेऊया. आणि होते सगळं मॅनेज म्हटलं, पण कसं माहिती आहे का, थोडीशी धावपळ होतेच. तर आम्ही लग्नाच्या वेळेस दुसऱ्याला सांगणार आहे, आता यावेळेस जे आहे ते करून घेतलं. आणि मेकअप पूर्ण झाल्याच्या नंतर ते सांगाल कसा झाला आहे तो मेकअप आणि म्हणजे कसा काय मेकअप झालेला आहे. लग्नाच्या वेळेस तर मी माझासुद्धा दुसरीकडे सांगणार, कारण तेवढा वेळ नसतोच. आपलं सगळी पूर्ण पिटारा उघडून बसा आणि ते करत बसा, त्याच्यात काही म्हणजे टाईम वेस्ट आहे. ते मी म्हणलं बाहेरचंच आपलं सांगून दिलं म्हणजे टेन्शन नाही, कारण की सगळं झाल्याच्या नंतर मग कसं असते, आपलं सामान पॅक करा, हे करा ते करा, त्याच्यात पण वेळ चालला जातो. आणि मेकअप बघा कसा झाला आहे, तर एकदम सिम्पल असा मेकअप केलेला आहे. आणि केस थोडेसे वेवी कर्ल केलेले आहे, जास्त नाही, स्ट्रेटनरनीच कर्ल केले होते. तर आम्ही तयार वगैरे झालो आणि केस स्ट्रेट करत होती, तर लाईट गेली मध्येच. आता थोडेफार केस आलेले आहे कर्ल करायचे, थोडेसे केस कर्ल करायचे होते, तर स्ट्रेटनरनंच केली मी. छान वाटते स्ट्रेटनरनी. आणि थोडंसंच राहिलं, तर लाईट गेली मध्येच. आता तिकडेच जातो आम्ही आणि राहिले सोले जेवढे केस कर्ल करायचे आहे ते तिकडे जाऊन करतो. तर तयारी तुम्ही बघितलीच कशी झालेली आहे, ती कमेंट्स करून नक्कीच सांगा. छकुली इकडे. तर मेकअप साधा आणि सिंपल कसा वाटला ते कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि लाईट आली होती, इथेच कर्ल करून घेतले केस. आता जातो आम्ही समोर म्हणजे तिकडे मंदिरात, कारण आणि आमच्यासोबत थोडीशी मेकअप किट घेतलेली आहे, थोडंसं टचअप करायसाठी. तर माझा लुक जो आहे तो असा आहे, मी साडी दुसरीच घालणार होती आणि आधी दुसरंच काही मन झालं, नंतर दुसरंच काही झालं आणि घालण्यात दुसरी आली. तर कशी वाटत आहे, साधी सिंपल नाही, छान साडी आहे. तर चल झालं का. नवरीबाई निघाली आहे लॉक लावून.
हे बॅग द्या अजलपाशी. आमचीच वाट बघणं सुरू होतं, कधी नवरी मुलगी येते आणि कधी चौरंगावर बसते म्हणून. तरी आम्ही बराच लवकर आवरण्याचा प्रयत्न केला, पण तरी ते वेळ होऊनच जातो. तर म्हणजे आमचे जे जावई आहे त्यांचं झालेलं होतं, जे आता जे म्हणजे छकुलीचं चालू आहे ना, तर कपडे वगैरे द्यायची विधी वगैरे येते काय ते त्यांचं झालं होतं. आता फक्त हिचं व्हायचं होतं छकुलीचं, तर ते केलेले आहे कपडे चेंज करायसाठी. आणि आता हिचं झाल्याच्यानंतर हिचं पण आम्ही साडी चेंज करून देऊ. तर समोरचा जो कार्यक्रम आहे तो एन्जॉय करा सर्वजण. कसं वाटत आहे? कसं वाटत बरं बरं वाटत जड लागत हो का? बारी लागत वजन वाढलं अजून. जाऊ दे आता अजून आणखी सोन्याचे ग्राम वाढून जाते अजून मग बोट जड.
नमस्कार बाबा, नमस्कार. ए फुलं फेका, फुलं फेका, फेका ते तिकडून फेकते आपण, इकडून ह्या ना फेका फुलं, फेका फेका. हाँ क्या क्या सोला फुटन का नहीं. फुटला फुटला असं ओपन कर, ओपन ते ओपन कर. अरे वा वा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. नवीन मोबाईलचं उद्घाटन झालं. आता तिथला पूर्ण कार्यक्रम आटपून झाल्यानंतर आता इथे आले पाया पडायसाठी सर्वांच्या, जे सर्व मोठे आहे घरातले त्यांच्या सर्वांच्या. आकाश काकू, काकू काय म्हटलं पुन्हा पण, काय म्हणलं तू? सुंदर दिसत आहे म्हटलं. हो का गोईस आई, आई कशी काय म्हणलं तर तुम्ही? कशी दिसत आहे, कशी दिसत आहे? छान दिसत आहे. मी माझीच आहे ना, ते घेतले आपण स्वतःवरच घेतलं का? माझीच आहे ना. हिची मुलगी आहे का हिची आहे त्याची? सगळेजण मला लहानपणी म्हणत होते की मी याची मुलगी आहे म्हणून. कारण मी काकू सोबत जास्त राहत होते आणि माझा काकू सारखी आहे मला, मी चपटी. काकू सारखी चपटी आहे मी माझ्या. नाही नाही, आपण चपट असलो तरी चांगला दिसतो काकू. असं आहे. आता यांचे पाया लागणं वगैरे सुरू आहे इकडे, आणि मग इथे होणार इण्यांचा कार्यक्रम आणि जेवणाचं तिकडे सुरू आहे. आणि आम्ही बसलो आहे इथे. माझं डोकं पण दुखत आहे धावपळ करून. जास्त धावपळ केली ना मी, म्हणून माझी नाही का डोकं खूप दुखत आहे. ताई बामची शिशी आणली का? बामची शिशी आणली का? ए सोनू, काकू
तर इकडे यांचा विणींचा कार्यक्रम सुरू आहे आणि मी यांच्यासोबत आली इकडे, कारण इकडे फोटोशूट करायचा होता म्हणून. इथे या दोघांचे कपल्स फोटो काढायचे आहे, तर त्याच्यासाठी आम्ही गार्डनच्या शोधामध्ये इथे आलो, शाळेच्या गार्डनमध्ये. बट आम्हाला शाळेत अंदर गार्डन आहे, पण तिथे आहे लॉक, त्याच्यामुळे तिथे तर जाता येणार नाही. पण हे गार्डन नाही आहे, मैदान आहे. इथे झाडं नाही, काही नाही, फक्त मोठे मोठे झाड आहे बस. तर आता यांचे फोटोज वगैरे बघू आता कसं काय. तर चला, यांचं होईपर्यंत आपण 2-3 रील करून घेऊ. एवढा चांगला चान्स भेटला आहे तर भेटते मग मी तुम्हाला नंतर. तिकडे जेवण चालू आहे आणि विहिणींचा मानाचा प्रोग्राम चालू आहे, तर ते त्यांचं करते, आम्ही इकडे आमचं करते, हे यांचं करते आणि मी माझं काम करते, रील्स करते, कारण तोच मला वेळ भेटत नाही आणि एवढ्या जणांमध्ये मला पण थोडंसं ऑड वाटते. तर मी आता इथे छान मस्त असं गार्डन, म्हणजे ग्रीनरी पण आहे आणि छान मस्त लुक तर केलेलाच आहे, तर आता रील करते. असं आहे मग. अक्षूने माझे छान मस्त व्हिडिओ घेऊन दिले, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. म्हणजे मला खूप जास्त दम येते. पाणी आणलं का तू? असा भाऊ असा भाऊ इतकं नालायक आहे, इतकं नालायक आहे नाही. पण माझे भाऊ आला, दुसऱ्या भावाचा फोन आला, त्याचा फोन उचलतो, मग सांगतो माझे भाऊ कसे आहेत, मी घरी गेल्यावर सांगतो आता तुम्हाला. यांच्यासमोर यांची तारीफ केली आहे, जास्त डोक्यावर हरभऱ्याच्या झाडावर चढते. कधी इकडे काम, कधी तिकडे काम, कधी इकडे काम, एवढ्या स्पीडने निघालो आम्ही. हे बुडा. या मानाच्या याच्यात मला सुद्धा बसवणार होते, पण मी गेली होती यांच्यासोबत, तर मला भरपूर वेळ झाला होता. मग तरी पण त्या काकू, म्हणजे आई, त्यांच्या आई जेवता जेवता उठून आल्या आणि मला बसवलं हळदी. यांचे इकडून एवढे फोनावर फोन येत होते मला, बापरे, खूप फोनावर फोन येत होते. मी म्हटलं कोणीतरी या मला आणि घेऊन चला. राहुल आला आणि तशीच मी त्याच्यासोबत चालली आली. आणि ते आता सगळं झालं इकडलं आणि आता जेवण करायला बसले. तर दोघांना इथे बसवलेलं आहे जेवण करायसाठी. मी जशी निघाली तशीच हे माझ्या मागे निघाले, पण यांना घाई होती ना, म्हणून मग मी पटकन चालली आली, नाहीतर हे थांब करत होते. तर जेवण वगैरे झालं यांचं आणि मग इथे काढते आता फोटो. तर शानू ना ज्ञानूला आवाज देते, पण ते खेळण्यातच मग गुंग होती. तर हे आहे आमचे बंधू आणि आम्ही दोघीच बहिणी आहे एवढ्या भावांमधून. चला, पाहुणे गेले आमची इच्छे, आता आम्ही जेवण करायचं आहे, जेवण करून घेतो. चला चला चला, जेवण करायला चला, बरं चला, जेवण करायचं आहे आम्ही, चला चला चला. मेरा चैनल सब्सक्राइब करो और मेरे चैनल को बहुत बहुत धन्यवाद दो और ऊपर के तरफ लाइक करो. याच्यासाठीच बोलवलं मी तुला आज इथे. ठीक आहे. याच्यासाठीच बोलवलं, बरं झालं माझं काम करून घेतलं. ठीक आहे. धन्यवाद. मी तुमचं ते वाढून देईन, मी तुम्हाला वाढून देशील ना. धन्यवाद धन्यवाद. वॉच टाइम वाढला पाहिजे, नुसते सबस्क्रायबर वाढला ना होत. आशीर्वाद द्या, वाढते. धन्यवाद धन्यवाद. या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. आम्ही इंगडकर भारी आहे, आमच्या नादाला कोणी लागायचं नाही. कुठचे? बड्डावरचे. देवडीवाले आम्ही इकडली. चला, झाला कार्यक्रम, झालं सगळं काही, जेवण झालं. जेवण एक नंबर होतं, मस्त जेवण होतं. एवढ्या वेळानंतर जेवण केलं, पण जेवण एक नंबर होतं, मस्त जेवण. भाजी आलू वांग्याची तर इतकी मस्त झाली होती, खूप मस्त. आता चाललो आम्ही घरी, बॅग वगैरे आमच्या पॅक झाल्या. आता जातो आम्ही घरी आणि आई बाबा वगैरे माझी फॅमिली पूर्ण गेली, सगळी घरी गेले ते.
कबीर सिंग आणि तो सागर सिंग. चल ना. चलो झालं काकाची वेळ. आरतीची निघून गेली. आरतीची वेळ निघून गेली म्हणलं. चल 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 ग. हो घेतलं सगळ्यांनी. चला चला चला. झोपले भाऊ थकले काम करू करू झोपून गेले. मामा जेवले का? हां चल आता जातो आम्ही घरी. फ्रेश वगैरे होतो. बसतो थोडा वेळ. घरी आलो आम्ही. किती वाजता आला पण? बराच वेळ झाला. तरी पण आमचा मेकअप असा निघायचा आहे कारण आम्हाला व्हिडिओ बनवायचे आहे. आम्हाला लोकेशन नाही भेटत आहे चांगली. त्याच्यामुळे मग जाऊ द्या म्हटलं जेवणच करून घ्या तोपर्यंत. आता करत आहे आम्ही जेवण. ज्यांना कोणाला भुका असेल ते. इकडे सुरू आहे यांची गडबड. आम्ही दोघं बहीण भाऊ करत आहेत जेवण. तुम्ही पण या जेवायला. वांग्याची भाजी एक नंबर झाली मस्त. वांग्याची भाजी लय आवडते. स्वयंपाक जमला का? एकच नंबर. चांगली दिवसाची. हो हो लग्नाच्या वेळी सांगायच्या आधी सांग. भवान थोडशी खूपच मस्त स्वयंपाक झाला. काय बहीण काढून देता मला. मग अशी लाजत होती. तर चला मंडळी जेवण करून घेते आणि मग भेटते तुम्हाला. जेवण झालं. जेवण झाल्याच्या नंतर आता सर्वांची फरमाईश आहे की मस्त आज पोरीचं साक्षगंध झालं. मस्त डान्स वान्स करायचा आहे ना. मग सगळे जण हे मावशी पहिले आजीला नाचायचं आहे कारण ह्या आजीला सांभाळ डीजे दिला. मग तू न मीच बोलत आहे. आपल्याला सगळेजण पाहणार आहे त्याच्यावरून. मग ऑल इंडिया. ह्या आजीच्या इच्छा आम्ही विचारलं नाही काही नाही. बक्सा उचलला घेऊन आली. काय विचारायचं आहे माझं आहे ना. मग नाही तर काय स्टाईल लावली तू आधी मी आली ना. मग तू नंतर आली. पहिले तू आली. आता आम्ही आता डान्स करतो. थांब ना तू. काय नाही होत. थांब डान्स करू मस्त. थांब ना आता हे लावतो ते. ए देणार रे बाबू लावून थोडसा. नवरीन झाली का ती नवरी? कपडे धुवायचे म्हटलं उद्या. आमच्या जवळ कपडे ठेवले धुवायसाठी. सापडली बॅग. सापडली सापडलीच नाही तुमची बॅग आम्हाला. आम्ही काही करू शकत नाही.
तर माझी ज्यावेळेस एंगेजमेंट झाली होती ना त्यावेळेस आम्ही DJ सांगितलेला होता. तर आम्ही सगळ्यांनी म्हणजे आमचे रिलेटिव्ह तर होतेच होते, पण आमच्या मोहल्ल्यातल्या सगळ्या लोकांनी मस्त एन्जॉय केला होता. आणि घरीच ते घरासमोर जे ओपन प्लेस आहे ना तिथेच एंगेजमेंट झाली होती माझी. तर मस्त एन्जॉय केलं होतं. तर आता म्हणून मला असं वाटलं की आता पण आपण एन्जॉय करू शकतो मस्त डान्स वान्स करून. तर मला डान्स म्हणजे हा माझा फेवरेट आहे. तर मग मी त्या आजीकडे गेली, त्यांच्याकडून तो बॉक्स आणला गाणी वाजवायचा आणि मग आम्ही मस्त असा डान्स केला सगळ्यांनी. आणि मस्त सर्वांची म्हणजे वाटलं कार्यक्रम झाला बा म्हणून. घरी आल्याच्या नंतर गुपचाप आम्ही झोपलो नाही, तर मस्त एन्जॉय केला आणि मस्त झोपलो. तर असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. आणि होळीचा जो व्लॉग आहे तो येणार आहे, तर त्याच्यासाठी थोडंसं वेट करावं लागेल. तर भेटते नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.